मी सायरा शब्बीर शेख, भाजपा कार्यकर्ता। ह्याच्या आधी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये मागील 20 वर्षापासून मी काम करत होते। राष्ट्रवादीमध्ये असताना स्वतःला अजितदादांचा कट्टर कार्यकर्ता समजणारा, म्हणवून घेणारा स्वतःला असा सुहास कदम ह्या माणसानं माझी फसवणूक केलेली आहे। मला अजितदादांबरोबर माझी ओळख आहे, खूप चांगले दादा मला नावानिशी ओळखतात। अजितदादांबरोबर फोटो काढणं, अजितदादांबरोबरची हवा करणं, हे सगळ्या गोष्टी करून त्यानं मला सांगितलं मी दादांकडून कामं करून घेतो आणि मी तुम्हाला टेंडर मिळवून देतो असं म्हणून त्यानं माझ्याकडून मला पैशाची मागणी केली आणि मलाही वाटलं कुठले तरी टेंडर मिळतील म्हणून त्या आशेनं मीही त्याला पैसे दिलेले आहेत आणि माझ्याकडून मी त्याला बँकेतून RTGS करून त्याला पैसे दिलेले आहेत। 3 टप्प्यामध्ये मी त्याला पैसे दिलेले आहेत आणि पण मला कळलं का वारंवार तो म्हणायचा की आपलं फाईल इथपर्यंत आली, आपलं तिथपर्यंत आलंय, ह्या टेबलला आहे, अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असं सांगून त्यानं मला मुंबईला गेले की तिथून फोटो काढायचा, दाखवायचा मी इथं आहे आणि मोबाईलमध्ये पण दाखवलं ऑर्डर आलेली आहे मॅडम आपली आता ऑर्डर होते। आणि मग हे सगळं बघून करून मला असं वाटलं म्हणून मी त्याला पैसे देत गेले, त्याच्या भूलथापांना मी बळी पडले आणि असं करत मला नंतर कळलं की मला टेंडरही मिळालेलं नाही आणि मला काहीच झालेलं नाही। हे सर्व अजितदादा हयात असताना झालेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याला वारंवार माझे पैसे परत मागितले, मी तू होत नाहीये ना तुझ्याकडून टेंडर देणं मला, तर तू मला ते पैसे परत कर। तर त्यानं पैसे आज देतो परत देतो असं मला म्हणत गेला तो, पण तो देत नाही हे माझ्या जेव्हा निदर्शनाला आलं तेव्हा मला असं वाटलं की ही माझी फसवणूक होते। त्यामुळे मी माननीय CP साहेबांकडे माझा अर्ज केला। 3 दिवस झाले आज अर्ज करून मी, पण माझ्या अर्जाची दखल घेतली गेलेली नाहीये। मी DCP साहेबांना सुद्धा भेटण्यासाठी गेले, त्यांनी मला वेळ दिलेला नाहीये। मग मी MIDC पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी सांगितलं तुमचा व्यवहार सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला आहे, तुम्ही तिकडे तक्रार द्या। तिथं गेले असता तिथले PI बंडगर साहेब हेही मला भेटलेले नाहीयेत। मी तिथून भेटून परत आले, इथं DCP साहेबांना सांगितलं, मी DG कंट्रोलला सुद्धा फोन लावलेला आहे की तुम्ही मला मदत करा, जर माझी मदत करत नसाल तर मला काहीतरी केलं पाहिजे, मी जीवाचं बरं वाईट करून घेणार आहे। तेव्हा कुठं त्यांनी मला पोलीस बोलून मला त्यांनी आतमध्ये घेऊन गेले, पण मला DCP साहेब भेटलेत फक्त, मला CP साहेबांना अजून भेटू दिलेलं नाहीये। CP साहेबांना का भेटू देत नाहीत मला पोलीस लोक, काय कारण आहे त्याच्या पाठीमागं? CP साहेबांना महिलांना भेटायला वेळ नाहीये का? ज्या दुर्लक्षित झालेल्या आहेत, अशा महिलांवर जे अन्याय झालेला आहे अशा महिलांना भेटायला त्यांना वेळ नाहीये का? त्यांनी मला भेटायला पाहिजे होतं, मला वेळ दिला पाहिजे होता त्यांनी। जर माझी तक्रार घेतली गेली नाही तर मी माझ्या जीवाचं बरवाट काहीतरी करून घेणार आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्यावर जो अन्याय झालाय, माझी जी फसवणूक झाली आहे त्याच्यावर ह्यांनी मला वेळेवर मदत करावी, माझी तक्रार दाखल करून घ्यावी, एवढीच मी त्यांना नम्रपणे विनंती करते। किती रक्कम टोटल?